भुलेश्वर राजाची मूर्ती कोसळण्याबाबत सर्वात मोठा धक्कादायक खुलासा समोर येतोय। भायखळा ते भुलेश्वर प्रवासात मूर्तीच्या सपोर्टला 3 वेळा वेल्डिंग करण्यात आलं होतं असं समोर आलेलं आहे। मूर्तीच्या सपोर्टचं नटबोल्ट तुटल्याचं प्राथमिक तपासात उघड झालंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडनं। ऋतिक, काय अपडेट्स समोर येत आहेत? नक्कीच आपण बघतोय की भायखळ्याचा जो बकरी अड्डा आहे तिथे एक वर्कशॉप आहे। त्या वर्कशॉपमधून आपण बघितलं तर मूर्तीचं जे आहे ते आगमन सुरू झालेलं होतं। वर्कशॉपपासूनच जे भुलेश्वरचा परिसर आहे त्या परिसरापर्यंत ही मूर्ती जी आहे ती आणण्यात आलेली होती। मात्र सुरुवातीपासूनच मूर्ती जी आहे ती अति हालत होती आणि त्याची मूर्ती आणि जे आपण बोलतो घेऊन जाण्याचं जे स्ट्रक्चर होतं त्याची आणि मूर्तीचा सपोर्ट जो आहे तो काहीसा ढिला होता। सुरुवातीपासूनच तिथे जे नट बोल्ट्स होते ते देखील 3 वेळा तुटल्याचं समोर आलेलं आहे आणि एकंदरीत आपण बघितलं तर ते 3 वेळा वेल्डिंग देखील करण्यात आलं। अशातच आपण बघितलं तर भुलेश्वर परिसरामध्ये म्हणजे जिथे बाप्पा विराजमान होणार होते अवघ्या 50 मीटरच्या अंतरावरती मूर्ती आली। तेथे ओबडधाबड रस्ता होता, ती मूर्ती अनबॅलन्सिंग झाली आणि ही दुर्घटना घडल्याचं आपण एकंदरीत बघू शकतो। आता सध्या तरी पोलिसांनी या प्रकरणी ADR दाखल केलेला आहे, म्हणजेच ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट या प्रकरणी दाखल केलेला आहे, कारण की 2 जणांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे। आता पोलीस या घटनेचा संपूर्ण तपास करणार असून यामध्ये नेमकी कोणी निष्काळजीपणा केला किंवा कोणाची चूक आहे हे पोलिसांना उघड झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता आहे। LT मार्ग पोलीस सध्या पूर्ण या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहे। मात्र बघितलं गेलं तर बकरी अड्डा या परिसरात म्हणजे भायखळ्याचा बकरी अड्डा परिसर आहे तेथेच हे वर्कशॉप आहे। इथे देसाई म्हणून अनिकेत देसाई म्हणून मूर्तिकार आहेत, त्या मूर्तिकारांनी ही मूर्ती बनवलेली आहे। अनिकेत देसाईंना आपण देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन सध्या नॉट रिचेबल असल्याचं समजत आहे। एकंदरीत आता पोलीस देखील त्यांना चौकशीसाठी बोलवू शकतात। मूर्तीमध्ये तर काही त्रुटी नव्हत्यात ना, कारण की मूर्तीची फिटिंग व्यवस्थित केली गेली नव्हती का किंवा अन्य जो तपास आहे तो आता पोलिसांच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं अजून बाकी आहेत। ऋतिक, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी।